40 नंतर वेडिंगमध्ये लग्नामध्ये कसं तयार व्हायचं हे आपल्याला कधी कधी कळत नाही. खूप आपण मेकअप आणि डार्क साडी, खूप सारे दागिने असं आपण वेअर करतो आणि मग लग्नामध्ये आपण थोडंसं हसण्याचं केंद्र बनतो. तर मी आज तुम्हाला टिप्स देत आहेत की आपण जर 40 पार केलेले असाल आणि तुम्हाला लग्नासाठी तयार व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले ब्लाऊज कसं शिवायचं, त्याचे पॅटर्न कसे ठेवायचे ते मी तुम्हाला सांगते. ब्लाऊजचा गळा तुम्ही अगदी कम्फर्टेबल असा गळा तुम्ही शिवा. बोट नेक हा अगदी कम्फर्टेबल नेक आहे, फार काही मोठा नाही आणि फारही अगदी गळ्यापर्यंतसुद्धा नाही. हा तुम्हाला अगदी उन्हाळ्यामध्ये वेडिंगला अगदी छान असा कम्फर्टेबल गळा आहे. याला तुम्ही फ्रंटला पोटली बटन्स लावू शकतात किंवा मग बॅकलासुद्धा लावू शकतात, ते तुमची इच्छा. पण दोन्ही साईडला पोटली बटन्सने तुम्ही सुंदर ह्या नेकला डिझाईन करू शकतात, ह्या ब्लाऊजला छान असं डिझाईन करू शकतात. फ्रंटला हुक लावू शकतात किंवा मागेसुद्धा हुक लावू शकतात आणि मागे जर तुम्हाला डिझाईन हवी असेल तर एखादं छान पॅच लावू शकतात किंवा मग की होलची डिझाईन करू शकतात. पण बोट नेक आणि स्क्वेअर नेक हे तुमच्यासाठी खूप कम्फर्टेबल आहे. ही नेटची किंवा एम्ब्रॉयडरी साडी तुम्ही घालत असाल तर लॉंग बाही शिवू शकतात. उन्हाळ्यामध्ये त्याने फार गरम होऊ शकते, त्यामुळे तुम्ही 3/4 अस्तीन तुम्ही ठेवू शकतात. तुम्ही त्याला छोट्या प्लेटसुद्धा टाकू शकतात. त्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा करू शकतात तुम्ही, जे तुम्हाला कम्फर्टेबल देखील असतील. फार अगदी म्हणजे थोड्याशा जुनाट पद्धतीच्या बाही आता तुम्ही शिवू नका, ज्यामध्ये असं कीहोलची जे पॅटर्न असते ना ते तुम्ही सध्या तरी टाळायला पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही स्मॉल फ्रिल तुम्ही लावू शकता तुमच्या ब्लाऊजला, बाहीलासुद्धा लावू शकतात किंवा शोल्डरला देखील लावू शकतात. अशा प्रकारे मोत्यांचं किंवा डायमंडचं वर्क तुम्ही तुमच्या बाहीवर करून घेऊ शकतात. अगदी बिंदास्तपणे कमी वर्क करून घ्या, खूप सुंदर वाटेल तुमची बाही. बऱ्याच महिलांना खूप चुका करतात, वेडिंगसाठी अगदी मोठ्या बॉर्डरची आणि मल्टी कलरमध्ये साडी घेता, पण हे फार चुकीचं आहे. तुम्ही अशी साडी निवडा जे तुम्हाला अगदी एक संथ दाखवेल. तर एकसारखा असा कलर असेल तुमच्या साडीमध्ये आणि एखादी फिकट रंगाची बॉर्डर ॲड असेल तरी चालेल. अगदी भरगच्च वर्कवाली साडी न घेता छान सिल्कची आणि पेस्टल कलरची साडी घ्या. आणि हल्ली 2026मध्ये पेस्टल कलर हा खूप जास्त ट्रेंडमध्ये आहे. तर तुम्ही येलोइश कलर किंवा पिंकिश कलर किंवा पीच कलर अशा पद्धतीच्या सिल्कच्या साड्या तुम्ही वेअर करा किंवा मग स्काय ब्ल्यू कलर, पिस्ता कलर अशा प्रकारच्या साड्या ज्या एक संथ छान सिल्कमध्ये असतील, प्युअर सिल्कमध्ये असेल किंवा मग डुप्लिकेट सिल्कमध्ये जरी असलं तरी चालेल, पण अशा एक संथ असलेले कलर, पेस्टल कलर तुम्ही वेअर करा. तर हेअरस्टाईलमध्ये तुम्ही समोरून वन साईड पफ घेऊन मागे आंबाडा किंवा एखादी हेअरस्टाईल करू शकतात. त्याला छान फ्लावरने तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकतात आणि किंवा मग तुम्ही मस्त असं मध्ये भांग काढून आणि तुमच्या केसांना कर्ल करू शकतात किंवा मग तुम्ही असं अर्धे केस क्लचरला लावून बाकीच्या केसांना कर्ल करू शकतात. हेही तुमच्यावरती छान सूट होईल. आता हे चापून चोपून असा आंबाडा बांधण्याची फॅशन अगदी संपलेली आहे. तुम्ही दोन्ही साईडला स्मॉल पफ घेऊन मागे तुमचे केस कर्ल करू शकतात आणि त्यांना एका क्लिपमध्ये बांधू शकतात. खूप सुंदर दिसतील.